डॉक्टर, तुम्हाला ती रेवतीने ऍक्सिडेंट केलेल्याची केस आठवते? ती मुलगी तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. येस. ही मुलगी जेव्हा तुमच्या हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तिच्या जवळची अशी कोणी व्यक्ती येईल का की तिच्या आसपास असायची? नीट आठवून बघायचा प्रयत्न करा प्लीज. नाही, मुळीच नाही. म्हणजे तसं कोणीच नव्हतं. माझं बाळ धनी साकाराम त्याच्या बायकोला मारित होता म्हणून दोघांच नीट घेऊन आलोय. काय रे सगळ्या? धनी मारू नको तर काय करू? अवकाळीच्या पावसानं सगळं पीक वाहून गेलंय. हिला बाण पैसा म्हणलं तर नाही म्हणती. स्त्री म्हणजे लक्ष्मी, सरस्वती. आणि ह्या देवीचा तू अपमान केला आहेस. एक शब्द बोल नको. आधी माफी माग तिची. माफी माग म्हणतोय ना. चुकलो मी. आणि एक लक्षात ठेव, ही पहिली येळ होती तुझी म्हणून सोडून देतोय तुला. पुन्हा जर काय स्वतःच्या बायकोवर हात उचललास तर चापकानं चामडी सोलून काढीन तुझी. तिला झोपेचं इंजेक्शन दिले. आता ती शांतपणे झोपे. मला एक सांगा पोतनी साहेब, एवढी व्हायलेंट ती कधी होत नव्हती, मग आज अचानक? ऍक्च्युली तिचं ते बाहुलं आहे ना, ज्याला ती बाळ समजते, ते कुठेतरी गायब झालंय आणि त्यामुळे कदाचित ती अशी व्हायलेंट झाली असेल. हो, आय सी. पोतनी, यापुढे तुम्हाला हिला जास्त जपावं लागेल. आमची पायतानं कोण काढणार? रोज नव्यानं करून द्यावी लागते की काय? राग येत असेल ना? नवऱ्याची पायतानं काढा. पण तुला बायकांची लायकीच ती आहे. मुक्ताचं हे बाहुलं तिच्या खोलीत नव्हतं, गायब झालं, ते इकडे सापडलं. हे शोधताय का तुम्ही मगासनं घरभर? कमाल आहे खरंच. लक्षा म्हणत होता हे बाहुलं त्यांनी इकडे टाकलेलं नाहीये. कोणी टाकलं असेल का? मला का विचारताय? तिलाच विचारा, त्या वेडीला. तिनेच टाकलं असेल वरून. असं कसं रडतोय तू देवेंद्रचा मुलगा असून? जागृती,